वक्फ सुधारणा विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही, उद्योगपतींसाठी वक्फच्या जमिनींवर डोळा. संजय राऊत यांची केंद्रावर टीका, भूमिका माध्यमात नाही सभागृहात मांडणार असंही केलं स्पष्ट. मोदी सरकार आज लोकसभेमध्ये मांडणार वक्फ सुधारणा विधेयक. 8 तास चर्चा, इंडिया आघाडीचा मात्र विरोध. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांनी कसली कंबर. अजित पवार बीडमध्ये दाखल, कार्यकर्त्यांनी हेलिपॅडवर गर्दी केल्यानं अजितदादा पोलिसांवर भडकले. तर मसाजोग गावकऱ्यांचं शिष्टमंडळ आज अजित पवार यांची घेणार भेट. बीडमधील आश्रमशाळेच्या शिक्षकांचं आंदोलन, अजितदादांच्या ताफा अडवण्याचा प्रयत्न. आम्हाला न्याय द्या अन्यथा आत्मदहन करू असाही दिला इशारा. मुंबई हायकोर्टामध्ये आज दिशा सालियान प्रकरणी सुनावणी. केस रिओपन करून चौकशी करण्याची दिशाचे वडील सतीश सालियान यांची मागणी. तर वकील ओझा यांच्याकडून न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. राजकीय शस्त्रानं कलाकारांची मुस्कट दाबी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचं काम सुरू. एक्सपोज्ड करत कामराची टीका. राज ठाकरे यांनी बोलावली मनसेची महत्त्वाची बैठक. मनसेचे नेते सरचिटणीस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवतीर्थवर खलबत. मराठीचा मुद्दा, पालिका निवडणूक संघटनात्मक बांधणीवर होणार चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेकडून औरंगजेबाच्या कबरीकडे जाणाऱ्या मार्गावर बॅनरबाजी. औरंगजेबाला इथेच गाडलं अशा आशयाची मनसेकडून बॅनरबाजी. राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर लावले बॅनर. बुलढाण्यातील शेगाव खामगार महामार्गावर तिहेरी अपघात. खासगी बस, एसटी बस आणि 4 चाकी गाडीचा अपघात. अपघातात 5 जणांचा मृत्यू, 24 जण जखमी. राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात जोरदार पाऊस. तर कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीलाही पावसानं झोडपलं. पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला अवकाळीचा तडाखा. राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी. राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. सरकारच्या वतीनं 10,000 रुपये अनुदान देखील देण्यात येणार.